नमस्कार मंडळी, कोकणातील दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुणकेश्वर मंदिरात महादेवाचं दर्शन घेऊन झालं आणि अथांग पसरलेल्या समुद्राचा आनंद घेऊन झाला की आपला प्रवास सुरू होतो, तो म्हणजे पुढे देवगडला जाण्यासाठी। आणि ह्या प्रवासादरम्यान आपल्याला पाहायला मिळतं सुंदर असं श्री स्वामी समर्थांचा मठ। हो, कुणकेश्वर पासनं अगदी 10 मिनिटाच्या अंतरावरतीच आपल्याला उजव्या बाजूला सुंदर असा श्री स्वामी समर्थांचा मठ पाहायला मिळतो। चला तर मग हा मठ कसा आहे ते पाहूया आणि श्री स्वामी समर्थांचं दर्शन सुद्धा घेऊया। कुणकेश्वरवरून देवगडला जात असताना आपल्याला उजव्या बाजूला हा मठ दिसतो। नव्याने स्थापन झालेला आहे हा मठ आणि ह्या मठाच्या आजूबाजूचा परिसर ही आपण पाहू शकतो, किती छान आहे तो। अगदी नारळाच्या झाडामध्ये वेढलेला हा सुंदर असा श्री स्वामी समर्थांचा मठ। चला आता आज जाऊन स्वामींचं दर्शन ही घेऊया। मंडळी, ह्या मठा शेजारी तुम्हाला बरीचशी इथे जागा दिसेल, त्यामुळे तुम्ही तुमच्या व्हेइकल सुद्धा इथे पार्क करू शकता। या मठाजवळनं आपण देवगडच्या पवनचक्क्या सुद्धा पाहू शकतो। त्याचप्रमाणे अथांग पसरलेला समुद्र सुद्धा आपल्याला इथे दिसतोय। मठाबरोबरच आपल्याला आजूबाजूचा परिसर सुद्धा नक्कीच आवडेल, कारण खूप शांत असा परिसर आपल्याला नक्कीच तिथे पाहायला मिळतो। चला आता आज जाऊन स्वामींचं दर्शन तर घेऊ, सोबतच सभोवतालचा परिसर कसा आहे तो सुद्धा तुम्ही पाहू शकता। मठात प्रवेश केल्यावर आपल्याला वरती 2 खूप सुंदर असे मोठे स्वस्तिक दिसतात। त्यानंतर समोर गेल्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थांचं दर्शन सुद्धा होतं। खूप छान आणि मस्त वाटतं इथे आल्यानंतर। त्यामुळे नक्की जर तुम्ही कुणकेश्वरला आलात आणि इकडनं देवगडला जाणं झालं तर नक्की एकदा या श्री स्वामी समर्थांच्या मठाला अवश्य भेट द्या। तर मग कसा वाटला तुम्हाला हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ हेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। चला तर मग भेटूया पुन्हा नवीन एका व्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय। श्री स्वामी समर्थ।